सहभागी होत असताना हे कशा रूपाने सहभागी व्हायचं आहे, तर ते फक्त आणि फक्त त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे एक मतारूपी ज्यावेळेला आपण मताचं दान देऊ, तो एक मोठं महाद्वार ते आपण 13 तारखेला आपण त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि ते महाद्वार ह्या देशभराचं ते उघडणार आहे, तर ते 4 जूनच्या रूपाने उघडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना आपल्याला सहभागी होत असताना या मताच्या माध्यमातून आपल्याला सहभागी व्हायचे आणि म्हणून आपला 4था टप्पा या महाराष्ट्राच्या भूमीतला ज्यावेळेला संपन्न होईल आणि 4 जूनला ज्यावेळेला निकाल लागेल तर आपला नगर जिल्हा त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व उमेदवारांमध्ये 1 नंबरचा जिल्ह्यामधून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि त्यामुळे आज एक महासभा, आज महाशक्ती या ठिकाणी या महासभेच्या निमित्तानं खरं तर येत आहे। त्यामुळं एक ह्या सर्व ऐतिहासिक क्षणाचे आपल्या सर्वांनाच या मतारूपी आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता आज आपण लाखोच्या संख्येनं अगदी वाडी वस्तीवरनं गावावरनं आपण प्रत्येक व्यक्ती या नगरच्या भूमीमध्ये अहिल्यानगरच्या भूमीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहात। तर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज अनेक मान्यवर या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या भूमीमध्ये येत आहेत, त्यांचं देखील खरं तर या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चित आज आपल्याला मागच्या काही काळामध्ये 8-10 दिवसामध्ये प्रचाराची एक रंगत ही सातत्याने अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत आता एक पोहोचू लागलेले आहे आणि त्या माध्यमातून एक प्रत्येक मतदारामध्ये एक नवचैतन्य आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या सगळ्यांमधून आज ज्यावेळेला ही सभा संपन्न होईल, आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आणि या जगाच्या नकाशावरती ज्यांनी एक स्वतःचं नावलौकिक कामाच्या माध्यमातून स्वतःच्या एक वेगळं कार्यक्षमता दाखवून ज्यांनी एक महाशक्ती म्हणून जगामध्ये स्वतःचं नावलौकिक निर्माण केलं, अशी एक महाशक्ती आज आपल्या ह्या भूमीमध्ये नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये आज आपल्याकडे खऱ्या अर्थानं येणार आहे। तर आपल्याला सर्वांना त्यांचा एक विश्वास मतरूपी त्यांच्यावरती असणारे एक विश्वासार्हता हे आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्या सर्वांना दाखवून द्यायची आणि म्हणून हे सगळं करत असताना आज प्रत्येक व्यक्तीचं खरं तर ही देशाची निवडणूक आहे। आम्ही सातत्याने मागच्या काही महिन्याभरापासून प्रत्येक व्यक्तीला सांगत आहोत की ही निवडणूक आपली स्थानिक पातळीवरची निवडणूक नाही, ही गल्लीवरची निवडणूक नाही, प्रभागाची निवडणूक नाही, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही निवडणूक आहे देशाचं नेतृत्व निवडायची आणि म्हणून देशाचं नेतृत्व निवडायचं म्हटलं तर आज प्रत्येक लहान मुलापासून ज्या मुलाला मताचा अधिकार नसेल त्याच्यापासून तर अगदी जशी एक ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण प्रत्येकाला विचारलं हे देशाचं पंतप्रधान कोण होणार आहे, तर प्रत्येकजण कुठलाही क्षणाचा विलंब न करता तो नाव घेतो तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांचं आणि म्हणून पुन्हा आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही की या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे, म्हणून त्यांच्याच पक्षाचे लोक ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे। निवडणूक म्हटलं तर आरोप प्रत्यारोप हे चालू असतात, हे अगदी स्थानिक पातळीपासून तर अगदी देशभरापर्यंत आता आपल्याला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात, पण त्याच्या फार भानगडीत न पडता आपल्याला कुठेतरी ह्या देशामध्ये जे लोक सत्तेवर बसणार आहेत त्याच्यामधला खासदार देशाच्या सर्वोच्च लोकशाहीचं असणारं सभागृह म्हणजे हे लोकसभा भवन असतं आणि म्हणून एवढ्या मोठ्या स्तरावरचं आपलं मतदान आपल्याला हक्क असताना एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये आपण वावरत असताना आज आपल्याला एकमुखानं खरं तर नेतृत्व निवडायची संधी आज विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला निवडायची। त्यामुळे आपल्या सर्वांना त्याच निमित्तानं विनंती करतो आणि 13 तारखेला आपण कुठल्याही प्रकारची उन्हाची पर्वा न करता जसं आज आपल्या देशावरती सीमेवरती अगदी चीनच्या बॉर्डरवर असेल किंवा जम्मू काश्मीरच्या बॉर्डर असेल किंवा गुजरातच्या कच्छ बॉर्डर असेल, आज आपण जर पाहिला तिथं बर्फाळ प्रदेश असेल, इकडं वाळवंटामध्ये 50 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असेल, तिथं आपला सैनिक तिथं उभा असतो, रात्रंदिवस ड्युटी करतो, तर आपल्याला फक्त थोडा वेळ आपल्याला ह्या सगळ्या वातावरणामध्ये काढायचा आणि आपला जो हक्क आहे मतदानाचा तो आपल्याला ह्या देशाच्या दृष्टिकोनातून सुजय विखे पाटील साहेबांना मतदान देऊन मोदी साहेबांची हाल बळकट करण्याकरता आपल्याला काम करायचं। एवढंच आजच्या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। यानंतर आपल्याशी हितगुज करत असताना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करत आहोत विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य सन्माननीय आमदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांना।
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान आणि विश्व नेते माननीय नरेंद्रजी मोदी थोड्याच वेळात आपल्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। अशा या महाविजय संकल्प सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार भुसे साहेब, माजी मंत्री पिचड साहेब, जिल्हा बँकेचे चेअरमन कर्डिले साहेब, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आदरणीय भागवतजी कराड साहेब, उपस्थित असलेले संग्रामभैया जगताप, त्याचबरोबर आमदार काळे साहेब, आमदार मोनिकाताई राजळे, त्याचबरोबर शालीनताई विखे पाटील, अनुराधाताई नागवडे आणि ज्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत असे आपले विद्यमान खासदार आणि उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेब, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईचे मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि पदाधिकारी, जिल्हाभरातून उपस्थित असलेले कानाकोपऱ्यातून माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीला सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं या देशाचा सर्वोच्च लोकशाही मधला महोत्सव आपण या निमित्ताने साजरा करणार आहोत। आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचा आमचा अभिमान स्वाभिमान या देशामध्ये या विश्वामध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थानावर नेला असे आपले आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे। आणि म्हणून साठी 500 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, अनेक पिढ्या गेल्या, पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्या काळात प्रभू रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा झाली, मंदिर बांधलं गेलं आणि त्याचंही उद्घाटन झालं। काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर बांधला, उज्जैनचा कॉरिडॉर तयार केला। आपल्या महाराष्ट्रात जावा, देशात जावा, सगळीकडे नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रतीचे रस्ते बांधले। आणि म्हणून अशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये विकास करण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलं। मी फार वेळ बोलणार नाही, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये या राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची योजना आणली। आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आजही फ्लायओव्हर असेल, करमळा नगर रस्ता असेल, नावरा फाटा ते जामखेड रस्ता असेल, अनेक स्टेटवे हे नॅशनल हायवे निर्माण केले। आणि म्हणून अनेक गोष्टी विकासाच्या सांगता येतील, पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ज्या वेळेस एक छोटा माणूस, चायवाला माणूस देशाचा पंतप्रधान झाला, त्यावेळेस आमच्या लोकांची अडचण दुःख समजून घेतले। दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत देण्याची योजना आणली। मी म्हणणार नाही उपकार केला, मी म्हणणार असा एक पंतप्रधान झाला की सर्वसामान्य व्यक्तीचं, गरीबाचं दुःख वाटून घेणारा पंतप्रधान झाला। दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत। लोकांनी विचारलं कुठे चालले, ते म्हणतात मोदीचे गहू आणि तांदूळ आणायला चालले। आमच्या देशात कधीतरी लोकांना वाटत होतं की शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे,
फक्त लोकांनी मोर्चे आंदोलन रास्ता रोको केले, पण एक छोटा माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना प्रति महिना 1000 रुपये, वर्षाला 12,000 रुपये, केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 देण्याची योजना आणली. मग आता आपल्याला देण्याचं गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये दिलंय. आयुष्मान भारत इथून पुढे देखील 5 वर्ष वाढणार. अन्नाची, गहू आणि तांदूळाची योजना वाढणार 5 वर्ष आणखी. आता आपल्याला आपलं मनातलं सरकारने जर 5 वर्ष चांगल्या पद्धतीने सांभाळलंय, विकास केलाय, देशाची इकॉनॉमी जर वाढवली गेली 11 नंबरवरून 5व्या नंबरवर आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 3ऱ्या नंबरवर जाणार आहे. आणि म्हणून बंधूंना तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे की 5 वर्षात जसं आपल्याला सातत्यानं या केंद्राकडून, सरकारकडून, आपल्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा लागली, त्यावेळेस आता आपल्याला देण्याची वेळ आहे. प्रत्येकाने आपल्या गावात असेल, वाडीवर असेल, वस्तीवर असेल, सगळ्या ठिकाणी आपल्या महायुतीच्या दोन्ही उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय. कुठेही कसूर ठेवता कामा नये, मागे पुढे बघायची आवश्यकता नाही. मोदीजींनी घोषणा केली आपकी बार 400 पार, आणि पुन्हा एकदा मोदी सरकार आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना नम्र आवाहन करतो की दोन्हीच्या दोन्ही खासदार डॉक्टर सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. शेवटच्या आणि म्हणून या निमित्तानं मी 2 घोषणा देणार आहे. माझ्या पाठीमागे घोषणा द्याव्यात. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय भवानी, जय भवानी, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर आपण एका महत्त्वाच्या पुस्तिकेचं प्रकाशन करणार आहोत. मी मंचावरील सर्व मान्यवरांना, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अन्य सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या कार्य अहवालाचं प्रकाशन करावं. सिद्धी संकल्प अद्वितीय अहिल्यानगर, या अद्वितीय अहिल्यानगर या कार्य अहवाल पुस्तिकेचं प्रकाशन सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते होतंय. आणि ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत असे आपल्या हिंदुस्थानचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं अवघ्या काही मिनिटात सभास्थळी आगमन होतंय. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रामध्ये मंत्री मान्य भागवतजी कराड साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दादासाहेब भुसे, माजी मंत्री सन्मान्य राम शिंदे साहेब, माजी मंत्री सन्मान्य शिवाजीराव कर्डिले, मान्य आमदार आशुतोषजी काळे, संग्राम भैया जगताप, मान्य मोनिकाताई, व्यासपीठावर आपले दोन्ही उमेदवार, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे आणि आपल्या नगर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील, शिवसेनेचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई, इतर सर्व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित, मोठ्या संख्येने आलेले जिल्ह्यातून बंधू भगिनी आणि मित्र, आज आपल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हा महाविजय संकल्प सभेकरता लवकरच वाटतं 1-2-3 मिनिटांमध्येच आदरणीय प्रधानमंत्री विश्वनेते नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधन करणार आहे.
खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मला 2 गोष्टी बोलायच्या होत्या, परंतु वेळ कमी आहे. आपण सगळी जनता 13 मेला मतदान करण्यासाठी आतुर झालेलो आहोत. यासाठी की पुन्हा आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे की या देशाच्या प्रधानमंत्रीपदी तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. खरं म्हणजे याचं स्वागत करताना मला मनस्वी आनंद होतोय. आणि त्याचबरोबर मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं सर्व तमाम नगरकरांच्या वतीने मला अभिनंदन करायचं आहे. त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी आपल्या अहमदनगर शहराचं आणि अहमदनगर जिल्ह्याचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामकरण केलं. त्यांचं मनापासून आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं. आदरणीय प्रधानमंत्री बोलणार आहेत, पण मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की या जिल्ह्यामध्ये 2 प्रामुख्याने जे आमचे प्रश्न आहेत आपण सातत्याने लक्ष घालताय, परंतु कुकडी साखळे योजनेच्या कामाला आता तांत्रिक मंजुरी मिळाली, त्या कामाला तात्काळ सुरुवात केली पाहिजे अशी आमची आपल्याला विनंती असेल. आणि दुसरा, आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या निमित्तानं पश्चिम वाहिन्याचं पाणी जे समुद्राला जातं ते पाणी वळून आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये आणून आमचा नगर जिल्हा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या संबंधी आपण तातडीने पावलं उचलली पाहिजे आपल्याला या निमित्तानं विनंती आहे. आणि म्हणून मला एवढंच आपल्या निमित्तानं सांगतो, बाकी तर योजनेसंदर्भात पुष्कळ आपल्याशी बोललेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं, माननीय देवेंद्रजींचं आणि सर्व आमच्या व्यासपीठावर बसणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बसणाऱ्या लाखो संख्येने आलेले माझे सगळे तमाम बंधू भगिनी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय श्रीराम. मग आवाज येते मोठ्याने, जय जय श्रीराम. भारत माता की. यानंतर विनंती करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांना की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. आजच्या प्रचार सभेसाठी येणारे देशाचे पोलादी पुरुष व विकासाची गंगा पूर्ण भारतभर नेणारे असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येतात. मी त्या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री आणि 14 ते 19 ह्या वर्षामध्ये काम करणारे, मला वाटते मी जास्त बोलणार आहे, 2 मिनिटामध्ये माझं भाषण संपणार आहे. मी अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना 54 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देणारे, निलवडण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ते काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी स्वागत करेन की त्यांनी समृद्धी महामार्ग 2014ला चालू केला आणि 2019ला त्याचं 70% काम केलं. काँग्रेसच्या अनेक पुढारी या ठिकाणी काम करत असताना पहिल्या पंचवार्षिकमध्ये ते काम करतात आणि 50 वर्ष त्याला वेळ लावला. पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी एक मनावर घेतलं तर ते काम होतं. मी जास्त बोलणार नाही. मला एकच सांगायचं की ह्या मार्गामध्ये जे जायकवाडीचा प्रश्न आहे तो गंभीर प्रश्न आहे. 2005चा जो काळा कायदा झाला त्यातून आपला नगर जिल्हा जर वाचवायचा असेल तर घाट माथ्याचं पाणी 115 TMC पाणी आढळून या ठिकाणी नगर जिल्ह्याला 25 TMC पाणी जर उपलब्ध करून दिलं तर अनेक वर्ष सुटलेला प्रश्न आहे. अनेक वर्ष नवीन निर्माण करण्याची आहे, त्याच्यातून सुटका करायची असेल
तर राज्यामध्ये युतीचं शासन आणि केंद्रामध्ये मोदी सरकार आलं तो प्रश्न सुटणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागामध्ये काम करत असताना हे डबल इंजिनचं सरकार आल्यानंतर घाट माथ्याचं पाणी आणण्याच्या संदर्भात नामदार या ठिकाणी मी उल्लेख करेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विजन असणारे माजी मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या ठिकाणी अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हे डबल विजनचं सरकार आहे. त्या ठिकाणी घाट माथ्याचं पाण्याच्या संदर्भात आपण निर्णय करून ह्या जिल्ह्याला पाण्यातून आपण बाहेर काढण्यासाठी, पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागाला आपण पाणी देण्यासाठी मी एवढंच सांगेल की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या सहकार्याने हे घाटमाथ्याचं पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू. या ठिकाणी एवढंच बोलून माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर विनंती करतो सन्माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांना की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. अहिल्यानगरच्या या पावनभूमीमध्ये आजच्या या लोकसभेच्या प्रचारार्थ आपल्याला लाभलेले आदरणीय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार, सर्व माजी आमदार, सर्व महायुतीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष, आलेले सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेले सर्व माझ्यावर आणि प्रधानमंत्र्यांवर प्रेम करणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते, माता भगिनी, कार्यकर्ते, मित्रांनो, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सभेमध्ये आलेल्या आपल्या सगळ्यांकडे पाहून आपल्या या उपस्थितीने हे सिद्ध केलेलं आहे की जेव्हा 4 जूनला मतपेट्या उघडतील, जेव्हा 4 जूनला या मतपेट्या उघडतील तेव्हा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार हे आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मी खरं तर आभार मानेल आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांचे की मागच्या कालावधीमध्ये 5 वर्षापूर्वी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला लोकसभेची उमेदवारी दिली आणि माननीय फडणवीस साहेबांच्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी केलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने मला विश्वास आहे की आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होणारी ही महाविजयी संकल्प सभा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर याच ग्राउंडवर फडणवीस साहेब आदरणीय प्रधानमंत्र्यांची 3री सभा आहे. याच ग्राउंडवर 3री सभा होत असताना आजपर्यंत जेव्हा प्रधानमंत्री मोदी साहेब इथं सभा घेतात तेव्हा तिथला उमेदवार 100% विजय होतो आणि पांडुरंगाची कृपा पहा की सभा 3री आहे, मोदींना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय आणि माझा अनुक्रम क्रमांक नंबर देखील 3 आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले अनेक वर्ष उपस्थित असलेले सर्व आमदार, माजी आमदारांच्या आशीर्वादाने गेले 5 वर्ष नितांत काम या अहिल्यानगरच्या विकासासाठी आपण केलं. आज ज्या पद्धतीचं राजकारण आणि निवडणूक केलं जातंय, मला ठामपणे विश्वास आहे की या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर जे आरोप प्रत्यारोप झाले, कुठल्याही प्रकारे विकासाचा मुद्दा समोर मांडला जात नाही. आपण विकास करण्यासाठी राजकारणात आहोत. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण या 5 वर्षे अहिल्यानगरला केलं. यामध्ये साथ लाभली ती महायुतीचे सर्व सन्मान्य जिल्हाध्यक्षांची, तालुकाध्यक्षांची, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, उपस्थित असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी जे 5 वर्ष मला सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या विश्वासाने की येत्या 4 जूनला मी आपल्याला विश्वासाने सांगतो
की जेव्हा मतपेट्या उघडतील दोन गोष्टी होतील, ना या देशाचे प्रधानमंत्री बदलणार आणि ना या अहिल्यानगरचा खासदार बदलणार. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्याने परत आपली सेवा करायची संधी आपण सगळेजण मला द्याल. या मोठ्या सभेला आपण सर्वजण एवढ्या उन्हामध्ये देखील इथं मोठ्या संख्येने आलात. आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज व्यासपीठावर महाराष्ट्राचे आपले नेते फडणवीस साहेब आलेत. मला कोण कोण 13 तारखेला मतदान टाकणार एकदा हात वरती करा बरं. एकदा अजून जोरात हात वरती करून दाखवा आपली ताकद काय आहे. या जिल्ह्याला दाखवण्याची गरज आहे की मोदींची ताकद काय आहे. आणि आज या कॅमेरावाल्यांना विनंती करतो, ही गर्दी दाखवा. ही गर्दी या गोष्टीची साक्ष आहे की या जिल्ह्याच्या प्रत्येक जनतेला, सर्वसामान्य माणसाला फक्त आणि फक्त मोदी पाहिजेत. आणि माझ्या बरोबर माझे सहकारी लोखंडे साहेब उभे राहा. लोखंडे साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं. परत एकदा हात वरती करून आमच्या दोघांनाही आपण आपला आशीर्वाद द्याल या विश्वासाने आपण सातत्याने ही लढाई विकासाची आहे, ही लढाई देशहिताची आहे, ही लढाई देशाच्या संरक्षणाची आहे, ही लढाई आपल्या जिल्ह्याच्या विकासाची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व एकजुटीने एक दिलानी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मनसे, रासप आणि सर्व मित्र पक्ष या सगळ्यांच्या महायुतीची एक मूठ आपण या जिल्ह्यामध्ये परत एकदा आदरणीय प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्री करण्यासाठी कराल. पुढं पहा, पुढं मोदी साहेब आले, इकडे पुढं पहा. हो मागचे आज आपले प्रधानमंत्री व्यासपीठावर आल्यावर आपल्या सगळ्यांच्या आवाजाने जेव्हा माननीय प्रधानमंत्री व्यासपीठावर येतील, तुमचा आवाज या गोष्टीची साक्ष ठरली पाहिजे की तुम्ही केलेल्या आवाजामधून आदरणीय प्रधानमंत्र्यांना आल्या आल्या कळालं पाहिजे की या अहिल्यानगरच्या दोन्ही लोकसभे जागेवर महायुतीचे उमेदवार तुम्ही निवडून द्यायला तयार आहात. हे आपल्याला आदरणीय प्रधानमंत्र्यांना सांगायचं आहे. आज आपल्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये जे विजन डॉक्युमेंट आपण पब्लिश केलं, या विजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेल्या 3 नव्या MIDCच्या प्रकल्पांमध्ये रोजगार निर्मितीचं साधन करणार आहोत, शेतीसाठी पाण्याची उपलब्धी करणार आहोत, साखळीचा प्रश्न असेल, कुकडीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करणार आहोत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिला सक्षमीकरण असेल, आपल्या युवकांना आधार द्यायचं काम असेल, ज्येष्ठ नागरिकांना द्यायचं काम असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून या अहिल्यानगरचा विकास केला जाईल. हे मी माझं भाग्य समजतो की मागच्या वेळेस जेव्हा मी लोकसभेमध्ये निवडून गेलो तेव्हा अहमदनगरचा खासदार म्हणून गेलो, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यावेळेस जेव्हा लोकसभेमध्ये जाईल तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरचा खासदार म्हणून या लोकसभेमध्ये मी आपली मान, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्वसामान्यांचा आवाज उठून आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवणुकीचं काम करेल. तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आता या ठिकाणी अवघ्या 1 मिनिटामध्ये व्यासपीठावर पोहोचणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या आवाजाच्या माध्यमातून लक्षात घ्या, साहेब आल्यानंतर त्यांना लक्षात आलं पाहिजे की अहिल्यानगरने आज त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतलाय की मोदी साहेब तुम्ही पुढे राहा, आम्ही सगळं अहिल्यानगर तुमच्या पाठीशी उभा आहोत. हे आपण सिद्ध करावं. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मैं एक सवाल पूछूंगा, आप सिर्फ उसका जवाब उनका नाम देके देना है. भारत को सक्षम बनाने की गारंटी कौन देते हैं? भारत को बलवान बनाने की गारंटी कौन देते हैं? अब की बार
अब की बार आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हर गरीब अब खुशी मनाए, 200 रुपए बिजली बिल आए, भ्रष्टाचारी बच ना पाए, मोदी बैठा नजर गड़ाए, करे गरीबों का उद्धार, अपनी बीजेपी सरकार, अब दहेज से मिली आजादी, मुफ्त बेटियों की हो शादी, नई नई योजनाओं को लाकर, युवा दिलों में जगह बनाकर, नबी लक्ष्मी बाहर लाकर, नोट पुराने बंद कराकर, किया देश का है उद्धार, ऐसी बीजेपी सरकार, मोदी ने पहचान बना ली, झाड़ू अपने हाथों उठा ली, मोदी झाड़ू लगे लगाने, स्वच्छ साफ भारत को बनाने, शौचालय घर घर बनवाए, कोई न बाहर जाए, मेड इन इंडिया हो बिंदास, सबका साथ और सबका विकास, नई सड़कों का हुआ निर्माण, ग्राम शहर सब एक समान, मोदी ने दिखलाया काम, आतंकवाद पे लगी लगाम, दंग पड़ोसी देख हमारे, मोदी तो घर घुस कर मारे, रहे एकता बढ़े न दंगा, भारत का लहराए तिरंगा, बीजेपी की यही है आस, सबका साथ और सबका विकास, अन्नपूर्णा योजना लाए, कोई भूखा सो ना पाए, बदल रहा है भारत पल पल, रुपए में हिंदुस्तान की आन बान और शान विश्व नेता श्री नरेंद्र मोदी जी का अहिल्यानगर में बहुत बहुत स्वागत। महाविजय संकल्प सभा में अहिल्यानगर रहवासियों की तरफ से तहे दिल से स्वागत करते हैं विश्व नेता पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी का। सशक्त भारत के एक महान सेवक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के लिए एक बार जोरदार तालियां। और उनके साथ हम सब बोलेंगे अब की बार, अब की बार। मैं सभी मंच पर उपस्थित मान्यवर महानुभावों को विनती करता हूं, सम्माननीय प्रधानमंत्री जी और सर्व मान्यवर, आप अपने शुभ हाथों से छत्रपति शिवाजी महाराज और पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जी की मूर्ति का पूजन करें। अपने शुभ हाथों से पुष्पांजलि अर्पण करें। क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति की राज्य के महसूल तथा इस जिले के पालक मंत्री सम्माननीय नामदार राधाकृष्ण जी विखे पाटिल साहब शब्द सुमनों से देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी का स्वागत करेंगे। इसी के साथ मैं उनसे विनती करता हूं, सम्माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण जी विखे पाटिल साहब, इनको कि आप अपने शुभ हाथों से आज इस अहिल्यानगर की नगरी में पधारे हुए हमारे प्रधानमंत्री जी का स्वागत करें। इनका स्वागत एक खास किस्म से होगा। आज हम इन्हें देने जा रहे हैं वारकरी संप्रदाय का प्रतीक माने जाने वाली पगड़ी तथा पंचा एवं ज्ञानेश्वरी का ग्रंथ और वीणा। फिर से हम भगवा लहराएंगे। वारकरी संप्रदायाची पगडी, वीणा आणि ग्रंथ ज्ञानेश्वरी देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे। जय श्री राम। धन्यवाद। इस पश्चात सम्माननीय खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहब विश्व नेता पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी का सम्मान करेंगे।
सच्चिदानंद साईनाथ जी की मूर्ति देकर। और इनके बाद मैं विनती करना चाहता हूं सम्माननीय खासदार सुजय दादा विखे पाटिल साहब को कि आप अपने हाथों से प्रधानमंत्री जी का सम्मान करें। सुजय दादा सम्मानित करने जा रहे खास किस्म की हमारी ये जो कंबल है और जिनके नाम से अब हमारा ये शहर जाना जाएगा, पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर जी की प्रतिमा को देकर प्रधानमंत्री जी का यहाँ पे सम्मान हो रहा है। पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांची प्रतिमा घोंगडी आणि काठी देऊन विशेष सन्मान होतोय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा। आप सबका बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं। सभी से विनती है कि आप मंच पर स्थानापन्न हो जाइए और मैं विनती करना चाहता हूं सम्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान देवेंद्र जी फडणवीस साहब को कि आप अपना मनोगत यहां पे व्यक्त करें। भारत माता की। अरे हा अहिल्यानगरचा आवाज वाटत नाहीये। भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। पुण्यश्लोक अहिल्या देवी की। जय श्री राम। जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय मोदीजींचं अहिल्या नगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। मंचावर उपस्थित राधाकृष्ण विखे पाटील जी, डॉक्टर भागवत कराड जी, दादा भुसे जी, आपले लोकप्रिय उमेदवार सुजय विखे पाटील जी, शिर्डीचे लोकप्रिय उमेदवार सदाशिवराव लोखंडे जी, मधुकरराव पिचड, रामभाऊ शिंदे, शिवाजीराव कर्डिले, संग्रामजी जगताप, आशुतोषजी काळे, मोनिकाताई राजळे, किरणजी लामटे, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, अण्णासाहेब म्हस्के पाटील, चंद्रशेखर कदमजी, शालिनीताई विखे पाटील, कमलाकर कोते, अभयजी आगरकर, भानुदासजी बेरड, बाबासाहेब वाकळे, नितीन दिनकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मोदी साहेब 2014 आणि 2019 याच मैदानावर आले होते। दोन्ही सभांना मी उपस्थित होतो, पण मी निश्चितपणे सांगू शकतो या दोन्ही सभांचा रेकॉर्ड आजच्या सभेने मोडलेला आहे। आणि अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही जागा आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कमळ आणि धनुष्यबाण आणि महायुती जिंकणार आहे, याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही। मगाशी सुजयनी सांगितलं खरंय, आता या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जिल्हा आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतलाय। आणि आता तिसऱ्यांदा मोदी साहेब ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री होतील त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि हे अहिल्यानगरच होईल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। मोदी साहेबांची जादू बघा, माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला निळवंडे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण झाला आणि शेतकऱ्यांना पाणी मिळतंय। आणि आज तुम्हाला हे सांगण्याकरता उभा आहे की या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं आणि विशेषतः पाणी परिषदेच्या माध्यमातून जे काही वाहून जाणारं पाणी आहे ते नगरमध्ये आणून
नगर, नाशिक आणि मराठवाडा यांच्यातला वाद मिटवून संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे, त्याची तयारी आपल्या युतीच्या सरकारनं केली आहे. आणि मला विश्वास आहे, एकदा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले की हे पाणी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. कुकडी असेल, साखळी असेल, या सगळ्या जे काही आपली धरणं आहेत, जे काही आपले प्रकल्प आहेत, या संदर्भातले सगळे प्रश्न हे मोदीजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. आणि या जिल्ह्यातला दुष्काळी भाग हा जलमय करण्याचं काम येत्या 5 वर्षामध्ये युतीचं सरकार हे मोदीजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी करेल. आज आपण पाहू शकतो 4 प्रमुख महामार्ग देशातले हे आता नगरशी जोडण्यात आले आहेत. आता देशातलं एक महत्वाचं शहर म्हणून, जिल्हा म्हणून नगरकडे पाहिलं जात आहे. आणि येत्या काळामध्ये आपल्या सरकारने 4 MIDC या ठिकाणी तयार केल्या आहेत. आणि या MIDC मध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादानं येत्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग येतील की आमच्या जिल्ह्याच्या, आमच्या सगळ्या युवकांच्या हाताला काम मिळेल. आणि हा जिल्हा देखील औद्योगिक जिल्हा म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याकरता आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सोलर योजना आणली. आणि मी तुम्हाला सांगतो, येत्या 18 महिन्यामध्ये या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज 365 दिवस ही आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, हा निर्धार आमचा आहे. आज मोदीजींच्या आशीर्वादानं शिर्डीमध्ये नवीन एअरपोर्ट होतोय, शिर्डीचा चेहरा बदलतोय. एकीकडे नगरचा चेहरा बदलतोय, शिर्डीचा चेहरा बदलतोय. आणि महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर, पण त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई यांच्या पुनीत इतिहासाने पावन झालेला हा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकरता निश्चितपणे आम्ही सगळे प्रयत्न करू. आपल्याला एवढीच विनंती आहे, या नगरमधनं सुजय विखे पाटील यांच्यासारखा तरुण आणि शिर्डीमधनं अनुभवी असलेले आमचे सदाशिव लोखंडे यांना आपण निवडून द्या, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस पश्चात करतल ध्वनि की आवाज से इस मंच पर स्वागत करते हैं महाविजय संकल्प सभा को संबोधित करेंगे विश्व के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहब. जोरदार तालियां होनी चाहिए घोषणाओं के साथ. जय श्री राम. तदात्मानं सृजाम्यहम्. श्रद्धा आणि सबुरीता मंत्र ज्यांनी दिला त्या साईबाबाच्या चरणी नतमस्तक होतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर यांनाही कोटी कोटी अभिवादन करतो. मैं मालीवाड़ा गणपति जी को नमन करता हूं. मैं छत्रपति शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले को श्रद्धापूर्वक प्रणाम करता हूं. मैं अहिल्या नगर की इस पुण्य भूमि को भी प्रणाम करता हूं. महाराष्ट्र के विकास में सहकारिता आंदोलन को दिशा देने वाले बाला साहब विखे पाटिल जी का जो योगदान है, मैं आज उसे भी
याद कर रहा हूं। साथियों, आज तीसरे चरण का मतदान चल रहा है। हर ओर बीजेपी और एनडीए को भरपूर जन समर्थन मिल रहा है। तीसरे चरण के मतदान ने ये साफ कर दिया है कि 4 जून को इंडी अगाड़ी की एक्सपायरी डेट तय हो गई है। चार जून के बाद इंडी वालों की झंडी उठाने वाला भी कोई नहीं मिलेगा। चुनाव के पहले ये जो भानुमति का कुनबा जुड़ा था, ये 4 जून को रेत के टीले की तरह बिखरने वाला है। साथियों, इस बार का चुनाव संतुष्टिकरण और तुष्टीकरण के बीच हो रहा है। बीजेपी एनडीए का पूरा प्रयास अपनी मेहनत से देशवासियों को संतुष्ट करने का है। वहीं इंडी अगाड़ी वाले अपनी साजिशों से अपने वोट बैंक के तुष्टीकरण में लगे हैं। कांग्रेस ने तो अपना पूरा मैनिफेस्टो ही मुस्लिम लीगी बना दिया है। आप खुद देखिए, भाजपा एनडीए के क्या मुद्दे हैं। एनडीए का मुद्दा है विकास, एनडीए का मुद्दा है गरीब कल्याण, एनडीए का मुद्दा है राष्ट्रीय सुरक्षा, एनडीए का मुद्दा है देश का स्वाभिमान, देश का सम्मान। आप मुझे बताइए, कांग्रेस क्या इनमें से किसी भी मुद्दे पर बात करने की स्थिति में है क्या? साथियों, गरीब कल्याण पर बात होगी तो कांग्रेस शुतुरमुर्ग की तरह रेत में सिर छिपाकर बैठ जाएगी। उसके पास बोलने के लिए कुछ है ही नहीं। कांग्रेस ने 50 साल गरीबी हटाने के झूठे वायदे किए। उसने गरीबों से सबसे बड़ा विश्वासघात किया। और मोदी गरीब कल्याण पर क्या बोलेगा? मोदी 4 करोड़ घर, पक्के घर की बात करेगा। मोदी 50 करोड़ गरीबों के जनधन खातों का हिसाब देगा। मोदी 80 करोड़ जरूरतमंदों को मुफ्त राशन का हिसाब देगा। जब किसान की बात होगी तो मोदी बताएगा
कि पीएम किसान सम्मान निधि के 3 लाख करोड़ रुपए किसानों को मिले हैं। मोदी फसल बीमा योजना से किसानों को 1.5 लाख करोड़ रुपए का मुआवजा मिलने की बात करेगा। मोदी फसलों की एमएसपी में रिकॉर्ड बढ़ोतरी का हिसाब देगा। और कांग्रेस क्या करेगी? कांग्रेस अपने मुंह पर पट्टी बांध लेगी। भाइयों और बहनों, आज के दिन कांग्रेस और इंडिया अलायंस ने अपनी बहुत खतरनाक, मैं दोबारा कहता हूं, बहुत खतरनाक साजिश पर खुद ही मुहर लगा दी है। इतने दिनों से मैं बार बार देश से कह रहा था कि कांग्रेस और उसके साथी बहुत खतरनाक खेल खेलने में जुटे हैं। आज इंडी गठबंधन के एक बहुत बड़े चेहरे ने इस खतरनाक साजिश से नकाब उठा लिया है। ये इंडी अलायंस के सबसे बड़े पार्टनर बिहार में अभी अभी जेल से बाहर आए हैं। अदालत ने जिनको सजा दी है, आप जानते हैं ना? जानते हैं ना कौन? हाँ, कौन? कौन? जी वही, चारा घोटाले में जिन्हें अदालत ने दोषी करार दिया, उन्होंने आज मीडिया के सामने साफ साफ कहा है कि इंडी गठबंधन की सरकार आई तो देश में मुसलमानों को आरक्षण देंगे। और सिर्फ आरक्षण देंगे इतना ही नहीं, बल्कि पूरा का पूरा आरक्षण देंगे। और पूरा का मतलब है, अभी पूरा आरक्षण किसके पास है? अभी पूरा आरक्षण एससी के पास है, एसटी के पास है, ओबीसी के पास है, सामान्य वर्ग के गरीबों के पास है। अब ये इंडिया अलायंस का कहना है कि ये पूरे का पूरा आरक्षण छीनकर मुसलमानों को दे देंगे। यानी एससी, एसटी, ओबीसी और गरीबों से छीनकर ये अपने वोट बैंक को पक्का करना चाहते हैं। जिस काम को करने से बाबा साहब आंबेडकर ने रोका था, पूरी संविधान सभा ने रोका था, वो पाप ये कांग्रेस और अगाड़ी वाले करना चाहते हैं। संविधान धर्म के आधार पर आरक्षण की मनाही करता है। अब ये इंडिया अलायंस वाले संविधान बदलना चाहते हैं ताकि अपने खास वोट बैंक को ये खुश कर सके। गरीब, एससी, एसटी, ओबीसी, माताएं, बहनें, युवा,
इनको पूरी तरह से नकार चुका है। इसलिए अब किसी भी हद तक जाने में जुटे हैं। मैं जरा आपसे पूछना चाहता हूं, आप लोग हिंदी में पूछूंगा तो समझ लेंगे ना। मैं आपसे पूछना चाहता हूं, क्या आप ऐसा होने देंगे? क्या आप ऐसा होने देंगे? पूरी ताकत से दूर से भी आवाज आनी चाहिए। क्या आप ऐसा होने देंगे? साथियों, इंडी अगाड़ी का कोई हथकंडा जनता के सामने नहीं चल रहा है। ये हताशा सीमा पार भी दिखाई दे रही है। यहां वाली ए टीम हार रही है, इसलिए कांग्रेस की सीमा पार वाली बी टीम एक्टिव हो गई है। सीमा पार से कांग्रेस का हौसला बढ़ाने के लिए ट्वीट किए जा रहे हैं। बदले में कांग्रेस पाकिस्तान को आतंकी हमलों में क्लीन चिट दे रही है। भाइयों और बहनों, मैं आज आपसे पूछता हूं, पूरे देश से पूछता हूं, महाराष्ट्र की धरती पर मुंबई में 26/11 का जो आतंकी हमला वो पाकिस्तान ने करवाया था या नहीं करवाया था? किसने करवाया था? किसने करवाया था? हमारे जवानों को किसने शहीद किया था? किसने शहीद किया था? हमारे निर्दोष लोगों की हत्याएं किसने की थी? अब मजा देखिए, आपको ये सच मालूम है, पूरी दुनिया को ये सच मालूम है, हमारे देश की अदालतें भी फैसला दे चुकी हैं, और तो और पाकिस्तान खुद भी स्वीकार कर चुका है। आतंकियों की फोन रिकॉर्डिंग मौजूद है, लेकिन कांग्रेस पार्टी आतंकियों को बेकसूर होने का सर्टिफिकेट जारी कर रही है। साथियों, 26/11 के मुंबई आतंकी हमले को लेकर महाराष्ट्र में कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है। ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं। कांग्रेस के समय विदेश राज्य मंत्री रहे और परिवार के करीबी ने भी कसाब को निर्दोष बता दिया है। ये मुंबई हमले में मारे गए सभी निर्दोष नागरिकों का अपमान है। ये मुंबई हमले में सभी आतंकियों को मार गिराने वाले सभी सुरक्षा बलों का अपमान है। ये शहीद तुकाराम आमले जैसे उन शहीदों का अपमान है। देश को किस तरफ ले जाना चाहती है कांग्रेस? तुष्टीकरण के लिए कांग्रेस हर रोज और ज्यादा नीचे गिरती चली जा रही है। क्या ऐसी कांग्रेस, ऐसे इंडी अगाड़ी को महाराष्ट्र में
एक भी सीट मिलनी चाहिए क्या? जरा पूरी ताकत से बताएंगे, एक भी सीट मिलनी चाहिए क्या? साथियों, मोदी ने पिछले 10 वर्षों में सुरक्षा और विकास दोनों की गारंटी दी है। जो समस्याएं कांग्रेस विरासत में छोड़कर गई थी, हमने उनके समाधान दिए हैं। महाराष्ट्र में कांग्रेस ने किसानों को संकट में धकेला, सूखे का संकट गहराता गया। कांग्रेस अपनी लूट में व्यस्त रही। हमने वर्षों से लटके प्रोजेक्ट को पूरा करके किसानों की चिंता की। यहां नीलवंडे डैम का काम 1970 में शुरू हुआ था और उस समय डैम की लागत 8 करोड़ थी। आज वो बढ़कर के 5,000 करोड़ रुपए पहुंच गई है। ये पाप इन्होंने किया है और ये पैसा आपका है। डैम के नाम पर कांग्रेस नेताओं की जेबें भरती रही, लेकिन किसानों के खेत सूखे रह गए। 2017 में देवेंद्र फडणवीस जी ने इसे गति दी। लेप कनाल का काम पूरा हो गया है। जल्द ही ये योजना भी पूरी कर ली जाएगी। इससे अहिल्यानगर और नासिक में सैकड़ों गांवों को पानी मिलेगा। हजारों हेक्टेयर भूमि की सिंचाई होगी। साथियों, बीजेपी एनडीए के लिए किसान कल्याण सर्वोपरि है। ये हमारी टॉप प्रायोरिटी है। हमारी सरकार में गन्ना किसानों को पहले से ज्यादा पैसे मिले हैं। आयकर के, इनकम टैक्स वालों के 10,000 करोड़ रुपए माफ करने से लाखों किसान परिवारों को लाभ हुआ है। महाराष्ट्र के किसानों को पीएम किसान सम्मान निधि के रूप में 30,000 करोड़ रुपए से ज्यादा सीधे खाते में भेजे हैं। साथियों, विकसित भारत के लिए नारी शक्ति का सशक्त होना उतना ही जरूरी है। आज महिलाओं को सेल्फ हेल्प ग्रुप्स के जरिए नए अवसर मिल रहे हैं। मोदी का संकल्प है, हम 3 करोड़ बहनों को लखपति दीदी बनाएंगे। हमारी बहनें अब ड्रोन पायलट बनेगी। खेती किसानी में सबसे आगे रहकर काम करेगी। साथियों, आज तेज गति से हो रहे विकास से महाराष्ट्र की तस्वीर बदल रही है। इस क्षेत्र में अहिल्यानगर सोलापुर हाईवे का निर्माण हो रहा है। आउटर रिंग रोड का काम हो, नए नए एक्सप्रेस वे हो,
इकोनॉमिक कॉरिडोर हो, रेलवे और एयरपोर्ट का विकास हो, सभी पर हमारा फोकस है। मुंबई शिरडी वंदे भारत ट्रेन के द्वारा साईं भक्तों को सुविधा मिली है। इससे क्षेत्र में पर्यटन और रोजगार के अवसर तेजी से बढ़ेंगे। साथियों, 13 मई को आपका वोट देश और महाराष्ट्र का भविष्य तय करेगा। मेरा अनुरोध है, अहमदनगर से भाजपा प्रत्याशी डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटिल जी और शिरडी से एनडीए प्रत्याशी शिवसेना के सदाशिव लोखंडे जी को भारी मतों से विजयी बनाएं। इनको मिलने वाला वोट केंद्र में मोदी को मजबूत करेगा। और जब आप इनको वोट डालेंगे ना, तो वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाएगा। और इसलिए आप ज्यादा से ज्यादा मतदान कराएंगे, पुराने सारे रिकॉर्ड तोड़ेंगे, पोलिंग बूथ जीतेंगे। देखिए, अगर आपने पोलिंग बूथ जीत लिया ना, तो मैं आसानी से लोकसभा सारी जीत लूंगा। और इसलिए आप मुझे बूथ जिता कर दिखा दीजिए। और मुझे पक्का विश्वास है, इतनी बड़ी विशाल रैली, सारे बूथ जीतने की ताकत है आप में। जीतेंगे ना? पक्का? बोलिए भारत माता की, भारत माता की।